श्री दुर्गा सप्तमी अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीये नमः. श्री गुरुभ्ये नमः. या प्रथम चरित्रात ब्रह्मा ऋषी म्हणावाचे महाकाली देवतेचे स्मरण करावे भक्तीने. गायत्री छंद नंदाशक्ती अग्नितत्व बीज रक्तदंती ऋग्वेद स्वरूप परिस्थिती महाकाली ते स्मरावे ऐसा विनियोग म्हणून उदकभूमी सोडून प्रथम चरित्राचे पठन करावे भक्तिभावाने. ब्रह्म याचे स्तुती कारण महाकालीचे अवतरण मधुकोटवाचे हनन केले पहा जियेने. खडग चक्र गदा पाणी धनुष्य परिघ शूलबाण 10 हाती आयुधे घेऊन युद्धा उभी ठाकली. दिव्य आभूषणाने युक्त त्रिनेत्री प्रकाश फाकत नीलमणी सम चमकत देह कांती जियेची. ऐसे करावे ध्यान गुरु करावे ग्रंथ पठन महाकाली कृपे करून निर्विघ्न कार्य होतसे. मार्कंडेय श्रोत्या लागून मने एका सावधान सूर्यपुत्र सावर्णी आख्यान आठवा मनु ज्या म्हणती. स्वारोचिष मन्वंतर सुरत नृप महिवर चैत्र कुलोत्पन्न वीर पृथ्वीवरी राज्य करी. माते परी प्रजा पालन धर्म मार्गी सदा मन कोलाविंदेवसी शत्रुघ्न चालून आले तयावरी. राव पराक्रमी थोर परियुद्धात झाली हार मंत्री सेनानी समग्र विरोधी त्यांची जाहले. गेला सर्व प्रभाव राजा झाला दीन मानव अश्वावरी होऊनी स्वार काननांतरी निघाला. शिकारीचे करुणी निमित्त राव काननी निघून जात मेधामुनी आश्रम पाहात शांती अपार लाभतसे. मुनी करीतसे स्वागत राजा होई स्वस्थ चित्त काही काळ राही तेथे शांत मन करावया. ऐसे काही दिन जात मन पुन्हा होई अशांत मने मी नृप असून येथ काननी येऊनी पडलो का. काय झाले असेल राज्याचे काय झाले असेल द्रव्याचे हाल काय प्रजेचे झाले न कळे मज लागी. माझे भ्रष्ट सेवक शत्रू ते मिळून समख्य प्रजेशी देती दुःख काय करावे कळेना. चिंता करी निरंतर मन अस्वस्थ अधीर न राहे एक क्षण स्थिर व्याकुळ जाना होतसे. ऐसा राहे आश्रमात तव एक दिन देखत एक वंश चिंताग्रस्त तये ठाई पातला. देखून या वैश्यासी राजा विचारी तयासी काय दुःख तुमासी चिंताग्रस्त दिसतसा. एकोणी नपाचा प्रश्न वैश्य मुने तया लागून मी उत्तम कुलोत्पन्न समाधी नाम मज लागी. होतो बहु धनवान परी स्त्रीपुत्रे दिले हाकलून येथे आलो म्हणून शांती लावाया कारणे. परी मन अशांत स्त्रीपुत्रा ते चिंतित काय असतील करीत म्हणून चिंती मानसी. असतील ते सदाचारी अथवा होतील दुराचारी सुखी असतील की कष्टी म्हणून चिंता करीतसे. हासोनी राजा म्हणत जे तुझला हाकलीत त्याच कारणे चिंता करीत मूर्खत्व जाणा हे असे. वैश्य म्हणे आपले वचन योग्य परी न राही मन स्त्रीपुत्रा ते आठवून सदा चिंता करीतसे. ऐसे का आहे होत हे न कळे मजप्रत कवन माया अद्भुत खेळ सारा हारचे. ऐसा विचार करीत सुरत राजा आणि वैश्य उभय मुनी ते वंदित सांगती सारे तयाशी. राजा म्हणे मुनीशी हे न कळे मानसी मी काय माया तू जानसी सांगा कृपा करोनी. मी राज्यभ्रष्ट दुःखित वैश्य ग्रहभ्रष्ट दुःखित तरीही चिंतितो मनात कल्याण आम्ही स्वजनांचे. ही महामाया काय विवेकशून्य मती होय कोठूनी निर्माण होय कृपा करुनी सांगावे. ऋषी म्हणे भगवती विश्वरचना करेती समस्त प्राणी मात्राची गती तिच्या अधीन राहतसे. ऋषीनी प्रभाती उडत सायंकाळी मागे फिरत कोण त्यांची प्रेरणा देत लीला महामायेची. गाय बैल अश्व श्वान न जाती ग्रहा सोडून आपुले उदर भरून पुन्हा येती माघारा. काही प्राणी दिव्यांध काही असती रातांध काही दिनरात्री पाहत ऐसे विविध प्राणी ते. ऐसे विविध प्राणी तेही गेले मोहुनी पिपीलिका कण देखून भक्षावया धावतसे.
धावे गज पोटासाठी, धावे व्याघ्र मृगापाठी, मृग धावे तृणापाठी, महामायेच्या प्रभावाने ऐसे जीव धावत, उदर भरण्यासाठी पळत, त्यातची संसार करीत, पाळती आपल्या पिल्लांची उदरभरण आणि संतान पालन, हेची जीव करीती जाण, मनुष्य काय याहून अधिक जाणा करीतसे, परी मनुष्य मूर्ख अधिक, प्रतिफळ सदैव अपेक्षित, महामायेची नोळखित, म्हणून दुःखी होतसे. ते महामाया भगवती श्री विष्णूची निद्रास्थिती, सर्व जीव मोह पावती, तिच्या प्रभावे करोनिया. पंडित आणि महाज्ञानी ऐसे जना पाहुनी, विविध प्रकारे मोहूनी ठेवी महामाया ती. त्या महामाया भगवतीने विश्व रचिले हे सारे, तिच्या अधीन राहिले जगत संपूर्ण सर्वदा. ती सर्व ईश्वरांची परमेश्वरी, पराविद्या अखिलेश्वरी, बंधन मोक्षा सर्वेश्वरी, सर्व तीच करीतसे. ती होती प्रसन्न, सायुज्य मुक्तीचे वरदान, भक्ता लागी देऊन मुक्त त्याची करीतसे. राजा म्हणे ऋषी लागून, अशी ही महामाया कोण, केव्हा झाली उत्पन्न, चरित्र सांगा आम्हाशी. कैसा तिचा प्रभाव, कैसे स्वरूप वैभव, महर्षी तुम्ही ज्ञानार्णव, सर्व सांगा मज लागी. ऋषी म्हणती नफा एक, आदी अनादी नित्य एक, संपूर्ण जगत स्वरूप देख, त्या दुर्गेचे जाणू तू. परी कार्या कारण, विविध रूपे घेऊन, स्वये अजन्मा असून प्रकट जाणा होतसे. देव कार्या कारण, दुर्गा करी रूप धारण, प्रकटली महादेवी म्हणून, जय जयकार देव करीताती. कल्पतांचे अंतकाळी, जन्मय होते विश्व सकळी, महाविष्णू शेष शय्यास्थळी, निद्रिस्त होते झाले. योग निद्रेत नारायण, शेषावरी होती पहुडोन, नभी कमली ब्रह्मा आपण, स्वानंदी निमग्न होते ते. तव विष्णूच्या कर्ण कमळातून, असुर निर्माण झाले दोन, मधु कौटुंब म्हणून विख्यात झाले त्रिभुवनी. भयंकर गर्जना करीत असुर, ब्रह्मदेवतावरी धावत, ते पाहुनी भयभीत, पहा झाला ते दवा. करण्या विष्णूशी जाग्रत, योग निद्रेचे स्तवन करीत, श्रीहरी नेत्रा माझी राहत, होती तेव्हा महामाया. ओम विश्वेश्वरी जगद्धात्री, स्थिती संहारकारिणी, श्री विष्णूची मोहिनी, तेजस्विनी तुझ नमो. तू स्वाहा तू स्वधा नित्या, तू वस्कटकार स्वरात्मिका, सुधा अक्षर तू नित्या, मात्रात्मिका तुझ नमो. अर्धमात्रेत स्थित, जी शक्ती अतिरिक्त, संध्या सावित्री आरक्त, जगत जननी तुझ नमो. करीसी विश्वाची धारण, करीसी विश्वाचे पालन, अंती नाश संपूर्ण, या विश्वाचा करीसी तू. उत्पन्न करीशी विश्व जेव्हा, म्हणती ब्रह्माशी तुझ तेव्हा, पालन करीशी विश्व जेव्हा, वैष्णवी येसे तुझ म्हणती. कल्पांती संहार जेव्हा, रुद्राणी म्हणती तेव्हा, उत्पत्ती स्थिती लया कारणा, जगन्माता तुझ म्हणती. महाविद्या महामाया, महामेधा महास्मृती, महामोहा महादेवी, महेश्वरी परमेश्वरी, ऐसी नामे अनंत, गुणत्रयाते विभाजित, प्रकृती रूपे खेळवीत, सर्व जाणा विश्वाते. तुझ म्हणती काल रात्री, महारात्री मोहरात्री, विष्णूचे नेत्रांतरी, राहुनी निद्रिस्त त्या केले. ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा, मन बुद्धी ते अगोचरी पहा, विश्वव्यापी विश्वेश्वरी हा महामंत्र तुझा असे. लज्जा तुष्टी पुष्टी शांती, क्षमा सद्बुद्धी आणि धृती, आत्मस्वरूपाची जागृती, तुझ्या कृपे होतसे. खडग शूल गदा चक्र शंख बाण चाप घोर, करी दैत्यांचा संहार, अभय देई भक्ता ते. करावया दैत्याचा संहार, धरी रूप उग्र भयंकर, परी भक्ता लागे सुंदर, सौम्य श्यामला मूर्ती ती. शांत सौम्य सुंदर, रूप जिचे मनोहर, सदैव स्मित मुखावर, नित्य राहे जियाच्या. ऐसी तू परमेश्वरी, परमात्मा अखिलेश्वरी, विश्वरूपी विश्वेश्वरी, आदिशक्ती तुझ नमो. कैसे तुझे स्तवन, करू म्हणे ब्रह्मा आपण, जगत पालन नारायण, त्यांची निद्रिस्त त्वा केले. उत्पत्ती स्थिती लय जो करी, ऐसा जो श्रीहरी, त्यासी निद्रिस्त करी, ऐसा महिमा जियेचा. ऐसी तू माहेश्वरी, सर्व देवताची परमेश्वरी, कोण तुझी स्तुती करी, ऐसे सामर्थ कौन्हाचे. हे मधु कौटुंब असुर, यांसी मोही सत्वर, ना तरी हे भयंकर, उत्पात आता माजविती.
करी विष्णूशी जागृत देई बुद्धी तया प्रत संहारवया दैत्याप्रत वंदन तुते करीतसे ब्रह्मदेवाचे स्तवन एकोणी योग निद्रा प्रसन्न नेत्रमुख नाशिक हृदय सोडून समोर उभी ठाकतसे श्री विष्णू देह सोडून योग निद्रा जाई निघून जगत स्वामी जनार्दन जागृत होई तेधवा तव देखे मधु कोटभ ब्रह्मयासी खावया जात त्या सवे युद्ध करीत महाविष्णू तेधवा 5 सहस्त्र वर्षे दारुण चाले देते रणकंदन अंती महामाया मोहून त्यांची बुद्धी टाकीतसे असुर होऊनी मोहग्रस्त श्री विष्णू ते तव म्हणत तुझी वीरता देखत प्रसन्न आम्ही झालोसे आम्ही झालो प्रसन्न माग विष्णू वरदान विष्णू म्हणे तुम्ही मरण पावा माझ्या हस्ताने पाहुनी फसलो आपण दैत्य झाले चिंतामग्न सर्वत्र जल पाहून वदते झाले ते दवा जेथे नाही जलस्थान कोरडी जागा पाहून मारी आम्हा लागून आम्ही मरू निश्चिते ऐसे एकदा वचन विराट रूप करी धारण जागेवरी ठेवून मान चक्रे त्यासी वदियेले दोन्ही दैत्यासी ऐसे परी विष्णू सुदर्शन चक्रे मारी महामायेच्या अवधारी प्रभाव जाणा असे हा ऐसे परी महामाया ब्रह्मदेवा कारणा प्रकट झाली अनुपम्या तिचा महिमा सांगतो मधुकोटव दैत्यवध नाम ऐसे अध्याय नामाभिधान पठणे मनोरथ पूर्ण होतील जाणा भक्ताचे मार्कंडेय पुराण सार्वणिक मन्वंतर गान दुर्गा सप्तशती देवी महात्म्य प्रथम अध्याय गोड हा